विद्यार्थी मित्रांनो, माझी आपणाला विनंती आहे, आपण हा व्हिडिओ पाहणार आहे। यामध्ये मी आपल्याला त्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या चुकांमुळे आपण आपल्या रिझल्टपासून दूर राहतो। माझी लेक्चर सुरू होण्याअगोदर, हा व्हिडिओ सुरू होण्याअगोदर आपल्याला विनंती आहे की आपण नोटबुक आणि पेन सोबत ठेवावा। ज्या ज्या मी चुका सांगतो त्या आपण लिहून घ्यावा। ती प्रत्येक गोष्ट आपण लिहून घ्यावी आणि स्वतःला जर आपल्याला अधिकारी बनायचं असेल तर बघा याचा फायदा होणार की नाही होणार। तुम्ही माझ्यासाठी फक्त स्वतःचा हा अर्धा तास गमवून बघा आणि ते सर्व टॉपिक लिहिल्यानंतर ज्या ज्या मी निगेटिव्ह गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो त्या लिहून बघा। त्या गोष्टीला आपण जर करत असाल तर त्याला पॉझिटिव्ह करा, म्हणजे त्याच्यावर राईट टिक करा। जर नसेल करत तर त्याच्यावर चुकीचं टिक करा आणि रॉंग जी मार्क टिक करा आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागू पडतात त्या गोष्टी वेगळ्या काढून त्याच्यावर काम करायला सुरुवात करा। मित्रो, मी गॅरंटी घेतो की हे वर्ष किंवा पुढचं वर्षापर्यंत मी म्हणत नाही, जर ह्या गोष्टी जर आपण कंबाईनची आयडी पर्यंत जर सुधारल्या तर 100% आपल्याला लिस्टमध्ये येण्यापासून कोणी रोखणार नाही। मित्रो, तर चला आपण आता आपला पुढचा व्हिडिओ, पण मी जे काही सांगितलं ते आपण लक्षात ठेवा। नोटबुक आणि पेन घेऊन जरूर बसा, प्रत्येक टॉपिक लिहा। नमस्कार, आरंभ करिअर अकादमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी पंकज आपलं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ बनवण्याचं नेमकं कारण काय, तर मागच्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आपण जाहिरात आलेली नाही, म्हणजे कंबाईन 2024ची जी जाहिरात आहे ती आलेली नाही, यामुळे खूप जास्त संभ्रमावस्थेत आहात। यामुळे आपण नेमकं ह्या काळाला कसं युटिलाइज करावं, कारण आपण आधी खूप जास्त अभ्यास केला, पण जो जून महिन्यामध्ये पेपर एक्सपेक्टेड होता तो अजून झालेला नाही। इतकंच काय की त्याची अजून जाहिरात सुद्धा आलेली नाही। तर मग या काळामध्ये आपण आपला 8-9 तास कसा अभ्यास करावा यासाठी मी एक व्हिडिओ बनवला होता। पण आता माझा आजचा व्हिडिओ बनवण्याचा जो हेतू आहे तो एवढाच आहे की काही विद्यार्थी मित्र असे आहेत की बऱ्याच वर्षापासून अभ्यास करत आहेत पण पोस्ट भेटत नाही। काय चुका होतात की ज्यामुळे आपण आपल्या पदापर्यंत पोहोचू शकलो नाही। खूप जास्त अभ्यास करतो, खूप जास्त आपण वेळ या परीक्षेसाठी दिलं, कितीतरी वर्षापासून आपण घरी जात नाही। आपण शहरामध्ये असो किंवा घरी असो, आपल्या समाजाला, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला, आपल्या किती साऱ्या समस्या आहेत, आर्थिक समस्या त्यामध्ये सर्वात प्रबळ आहे, या समस्यांना सामोरं जाता। पण तरीही या दुःखाच्या अवस्थेमध्ये आपण जगता, टिकता, अभ्यास करता, पण तरीही इतका जास्त आउटपुट देऊन सुद्धा आपल्याला रिझल्ट का भेटत नाही, आपलं जे अपेक्षित पद आहे ते का भेटत नाही, हा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे। हे दुःखही आपल्या मनामध्ये आहे की आपल्या पदापर्यंत आपण का पोहोचलो नाही। काही आपले मित्र असतात की जे फ्रेशर्स येतात आणि रिझल्ट घेऊन चालले जातात, पण आपण इथंच का। मित्र बघा, ही जी परीक्षा आहे MPSC ही परीक्षा आहे, राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो। मी स्पेशली आजच्या व्हिडिओमध्ये कंबाईन बद्दल बोलणार आहे। तर ही जी कंबाईनची परीक्षा आहे, ही परीक्षा म्हणजे MPSC बद्दल हेच गोष्ट कॉमन आहे की MPSC ची कुठलीही परीक्षा ही अभ्यासाच्या पलीकडे निघून गेली, कारण आपण पुस्तकं पाठांतर करून ही परीक्षा पास करू शकत नाही, कारण त्याची एक वेगळी डिमांड आहे। ती डिमांड आपल्याला समजायला पाहिजे आणि ती डिमांड ज्या वेळेला आपल्याला समजेल त्या वेळेला आपण नक्कीच आपल्या यशापर्यंत पोहोचणार आहे। आपलं यश आपल्यापासून का दूर राहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये याचा 100% प्रश्न भेटणार आहे, कारण मी माझा रिझल्ट यायच्या अगोदर, STIचा रिझल्ट येण्या अगोदर मी कुठल्या समस्यांना सामोरं गेलो, त्या अगोदर मी काय चुका केल्या, त्या चुकांना मी कसं फेस केलं आणि त्यावर कसं समाधान काढलं। इवन इथपर्यंत की कुठल्याही सुविधा, रीडिंग, मी नेहमी वारंवार ही गोष्ट सांगत असतो मित्रो, मला माझा स्वतःचा प्रचार करायचा नाही, पण सांगायचं आहे की आपण आपल्या परिस्थितीचा बाहू करू नये। जर आपण या परीक्षेमध्ये आपले 8 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष, 2 वर्ष जरी दिले तरी समाज आपल्याला त्याच दृष्टीने बघत असतो की आपण ह्या क्षेत्रामध्ये उतरलेले आहे, आणि जर आपण अपयशी राहूनच इथून जर बाहेर गेले तर त्याचा परिणाम निश्चितच वाईट होणार आहे, कारण समाज आपल्याला अपयशी म्हणूनच पाहणार आहे की आपण त्या क्षेत्रात आलो आणि टिकलो नाही। पण आपला जो अभ्यास करण्याची जी रणनीती आहे, जी पद्धत आहे, ती थोडीशी काहीतरी कुठेतरी चुकते। यासाठी आजचा व्हिडिओ आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये असणार आहे। ज्या वेळेला या व्हिडिओचा शेवट असणार आहे त्या वेळेला आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलेलं असेल। आणि मित्रहो, जर आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि त्यामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्टी जर आपल्याला रिलेट करत असेल आणि त्यावर जर आपण काम केलं तर 100% कंबाईन 2024च्या जाहिरातमध्ये आपला रिझल्ट येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, कारण आपल्याला अपेक्षित असलेला सर्व अभ्यास आपण केलेला आहे। फक्त थोड्या काही गोष्टीची गरज आहे, फक्त ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करा, निश्चितच आपल्याला आपला रिझल्ट भेटणार आहे। तर बघा, मी काही प्रश्न काढले, ते प्रश्न मी आपल्याला आधी वाचून दाखवतो। याच्याशी संबंधित काही प्रश्न आपल्याला पडतात का, किंवा ह्या गोष्टी आपण समजून सुद्धा करत नाही का। तर बघा की बरेच वर्षापासून आपण अभ्यास करतो पण रिझल्ट भेटलेला नाही, यामध्ये आपण कुठं चुकताय, आपण स्वतःच ॲनालिसिस करतो पण आपल्याला त्याचं उत्तर अजून भेटलेलं नाही।
आपल्याला समजते की आपण हे करायचं असते, आपण स्वतःचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला समजते की मी इथं चुकतो. पण ज्या वेळेला आपण ठरवतो की मला आता हे करायचं आहे, त्यावेळेला कळून सुद्धा 1 दिवस 2 दिवस केल्यानंतर आपण ते सोडून देतो. म्हणजे ज्याला म्हणतो आपल्या मराठीमध्ये खूप छान म्हण आहे, कळते पण वळत नाही. तर तशी अवस्था निर्माण होते का? आपण या व्हिडिओतून आपल्याला मी या सर्व गोष्टीचे उत्तर देणार आहे. याचे उत्तर मी कशा पद्धतीने काढले, याचं समाधान कशा पद्धतीने होणार आहे, या प्रत्येक प्रश्नाला इतकेच नाही तर या व्यतिरिक्त अजून प्रश्न आहे. हा व्हिडिओ मला 15 ते 20 मिनिटाचाच ठेवायचा आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट आपल्यापर्यंत द्यायचा आहे. कारण या अगोदरचा जो मी व्हिडिओ काढलेला आहे त्याला आपण खूप छान रिस्पॉन्स केलेला आहे. त्यावर आपलं समाधान झालंच असेल. कारण माझा हेतू केवळ एवढा होता की आपले जे संभ्रमावस्था आहे, आपण थोडं जे निगेटिव्ह फील करत आहे त्याबद्दल आपलं समाधान झालं पाहिजे. तर मित्रो, आपल्या आजच्या व्हिडिओचं जे हेडिंग आहे की आपण नेमकं कुठं चुकतोय, या नावाचा हा व्हिडिओ आहे. आणि ह्यामुळेच आपला रिझल्ट आपल्यापासून थोडा लांब राहिलेला आहे. त्या रिझल्टपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर आजच्या व्हिडिओचं सगळ्यात पहिले मी आपल्याला सांगितलेलं आहे की आयोगाची सोमवारी म्हणजे 23 सप्टेंबरला मीटिंग होणार आहे, ज्यामध्ये ते राज्यसेवेचं कधी नोटिफिकेशन येणार आहे, म्हणजे डेट कधी येणार आहे, की जे डेटला एक्झाम होतील आपल्या पूर्वपरीक्षेच्या, आणि परत कंबाईन संबंधी काहीतरी त्या ठिकाणी चर्चा होईल आणि लवकरच आपली कंबाईनची जाहिरात पडणार आहे. तर मग आपला प्रिलिमिनरी एक्झामचा अभ्यास झालेला आहे, पुढचा अभ्यास झालेला आहे, काही मुलांनी खूप जास्त मेन्स दिलेले आहेत, आपण वारंवार अभ्यास करत आहे, खूप जास्त डेडिकेशनने अभ्यास करत आहे, पण नेमकं आपलं काय चुकते यावर हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा. मी इंट्रोडक्शनमध्येच खूप जास्त वेळ घेतलेला आहे, पण हे याच्यासाठी की माझा जो हेतू आहे, माझा जो उद्देश आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचा, तो आपल्याला समजायला पाहिजे. तर मित्रो, चला आजच्या टॉपिकमध्ये मला सर्वात जास्त महत्त्वाचं काय वाटते तर आपला नेमका रिझल्ट राहणार. मी आपल्यासाठी काही टॉपिक काढलेले आहे. मी टप्प्याटप्प्याने ते सगळे टॉपिक घेणार आहे. पण सर्वात पहिले ज्या 3 गोष्टीवर मला बोलावं असं वाटेल की मित्रांना समजते, मित्र स्वतःचं ॲनालिसिस करतात, हे समजून सुद्धा ते त्याच्यावर 2-3 दिवसापेक्षा जास्त काळ गेल्यानंतर याच्यावर वर्क करू शकत नाही. तर त्यातील आपला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे PYQचं महत्त्व. आता जर आपल्याला कुठलीही परीक्षा जर द्यायची असेल तर आयोगाने या अगोदर कुठले प्रश्न विचारले, कसे प्रश्न विचारले, कुठल्या विषयामध्ये कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व दिलं आहे, एखाद्या विषयाचं म्हणजे इकॉनॉमी, आपली अर्थव्यवस्था या विषयाला जर 15 प्रश्न येत असतील तर 15 प्रश्न आपण रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरत असाल, देसले सरांचं पुस्तक वाचत असाल तर संपूर्ण पुस्तकावर तर प्रश्न येत नाही ना. प्रत्येक टॉपिकला एक तर मार्क्स येत नाही. तर नेमका काही टॉपिक असे असतात की ज्याच्यावरती 4-4, 5-7 प्रश्न एकाच परीक्षेला आलेले असतात, आणि काही असे टॉपिक असतात की ज्यामध्ये एकही प्रश्न आलेला नसतो. काही प्रश्न असे असतात की जे अल्टरनेट आलेले असतात, काही प्रश्न सलग आलेले असतात, काही टॉपिकला महत्त्व खूप जास्त आहे. मग ह्यातला आपण कसं मेंटेन ठेवायला पाहिजे तर हे आपल्याला कुठून समजणार तर आपल्याला PYQ वरून समजणार. आपण जर 2020, 21, 22 आणि 23 या परीक्षा जर पाहिल्या, त्यामध्ये पॉलिटीला आयोगाने केंद्र राज्य संबंधावर प्रश्न विचारला. कंटिन्यू 4 वर्ष, केवळ एकच वर्ष, कंटिन्यू 4 वर्षामध्ये केवळ 1 वर्ष जर सोडलं तर आयोगाने यावरती प्रश्न विचारले नाही. तर पॉलिटीमध्ये केंद्र राज्य संबंध यावरती आयोग कुठं प्रश्न विचारले या 4 वर्षामध्ये तर सरकारी आयोग, पंच आयोग, केंद्र राज्य संबंधी, राज्यपालासंबंधी काय तरतूद आहे, अशा बारकाई जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला PYQचं महत्त्व आहे. हे PYQचं महत्त्व आपल्याला कधी समजेल आणि त्या पद्धतीने आपण अभ्यास कसा करू, आयोग काय विचारू इच्छिते, आयोगाला काय विचारायचं असते, या गोष्टी कधी समजतील तर ज्या वेळेला आपण PYQचं ॲनालिसिस करू. PYQ इज मस्ट. तुम्ही UPSCचा अभ्यास करा, MPSCचा अभ्यास करा, तुमच्या अकॅडमिक अभ्यास करा, तुम्ही कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करा, त्या प्रत्येकामध्ये PYQचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तर यासाठी आपण काय करायला पाहिजे, मिनिमम कंबाईनची परीक्षा 2017 पासून सुरू झाली, मग 2017 ते 2023 पर्यंत आपले जेवढे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाला आपण ॲनालिसिस केलं पाहिजे. भलेही आपण त्या प्रश्नाचं उत्तर नाही सोडवलं, नसेल जमत तरी चालते, आपण त्यामुळे निगेटिव्ह होऊ नये. पण आयोगाने त्या टॉपिकवर नेमका काय प्रश्न विचारला, कसा प्रश्न विचारला, आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये चोरमुले सरांचं पुस्तक असो, लोकसेवा पब्लिकेशनचं असो, ज्ञानदीपचं असो, असे इतर अनेक पब्लिकेशन्स आहेत, खूप चांगले पब्लिकेशन्स आहेत, त्यामध्ये व्यवस्थितरित्या ॲनालिसिस करून दिलं आहे, टॉपिक वाईज ॲनालिसिस करून दिलं आहे. आपण त्याचाही वापर करू शकता. यामुळे काय होईल, आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट भेटेल. पण मित्र, जर ॲनालिसिसच्या पुस्तकापेक्षा जर स्वतः आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला त्याचं सखोल व्यवस्थित म्हणजे आपण स्वतःलाच मार्गदर्शन करू शकू. कारण हे रेडीमेड नाही आहे, आपण त्याच्यावरती खूप जास्त वेळ गमावलेला आहे आणि ज्या गोष्टीवरती आपण जास्त वेळ गमावतो त्याचा आउटपुट आपल्याला नक्कीच चांगला येते, कारण की आपली मेहनत त्यामध्ये असते. तर या ठिकाणी बघा, हे जे PYQचं महत्त्व आहे, या PYQचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण 2017 ते 2023 चे सर्व प्रश्न ॲनालिसिस करायला पाहिजेत.
टॉपिक वाईज, सब्जेक्टमध्ये टॉपिक, त्यावर किती प्रश्न आले आणि आयोग भविष्यात काय जाऊ शकते, या सर्व गोष्टीचं आपल्याला ॲनालिसिस जमलं पाहिजे. मी अशाच पद्धतीचे ॲनालिसिस मी जे स्वतः केलं होतं ते ॲनालिसिस मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. मी त्याला पिनसुद्धा केलेलं आहे की पॉलिटी, जॉग्राफी आणि इकॉनॉमी या 3 विषयाचे टाकलेलं आहे. इतर बाकी विषयाचं सुद्धा ॲनालिसिस केलेलं आहे. ते मी लवकरच आपल्याला अपलोड करून देईन. जर आपली तशी मागणी असेल तर, किंवा या व्हिडिओमध्ये जर एखादा डाऊट राहिला असेल, एखादा प्रश्न राहिला असेल आपल्या मनातला, तर तोही मला सांगा. कारण मित्रो, मी माझ्या परीक्षेच्या काळामध्ये मी ज्या वेळेला ॲस्पिरंट होतो त्यावेळेला मी या सर्व गोष्टी फेस केलेल्या आहेत. यामुळे मी याचं डिटेल्स आपल्याला सांगू शकतो. कारण मी वारंवार सांगत असतो की मी बाहेरही गेलो नव्हतो किंवा मी कुठलेही क्लासेस जॉईन केले नव्हते आणि कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन बाहेरचं मला अवेलेबल नव्हतं. तर त्यामुळे याचा सर्व मी माझा जो अनुभव आहे तो आपल्याला सांगत आहे. जे निगेटिव्हिटी मला येत होती, ज्या पद्धतीने मी डिप्रेस्ड होत होतो, ते सर्व सांगत आहे. आणि जर काही सुटलं तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावं. तर बघा, 2017 ते 2023चे सर्वप्रथम आपण सर्व प्रश्न पाहिले पाहिजे. त्यानंतर हे प्रश्न विषयाला आपण त्या विषयातील जे टॉपिक आलेले आहेत त्या टॉपिकला वेगळं केलं पाहिजे. त्यामध्ये हाय वेटेज टॉपिक, हाय वेटेज आणि लो वेटेज असे टॉपिक बाहेर काढले पाहिजेत. आणि ह्या टॉपिकमुळे काय होणार आहे की आपल्याला, आपण सर्व पुस्तक ते टॉपिक म्हणजे आपला पूर्ण विषय बघा, आपण पूर्ण विषय अगोदर वाचून घेतला पाहिजे. तो विषय वाचल्यानंतर त्यातील जे PYQ नुसार आपल्याला समजतात की हे महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, त्याच्यावर आपण काम करायला पाहिजे. ते टॉपिक आपण घेतले पाहिजे आणि त्या टॉपिक घेतल्यानंतर त्याच्यामधील कुठले हाय वेटेज आणि लो वेटेज टॉपिक आहेत ते आपण केले पाहिजे. आणि काही असे टॉपिक असतात की जे पेपरला येत नाही, पण हाय वेटेज असो, लो वेटेज असो, ह्या टॉपिकला जर काही डील करत असतील, म्हणजे त्याची जर संकल्पना आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण ते अगोदर घेऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था याची वैशिष्ट्ये किंवा भारतीय आपल्या जी अर्थव्यवस्था आहे त्यातील जी महत्त्वपूर्ण संकल्पना आहे याच्यावरती खूप रेअर प्रश्न येतात. पण पूर्ण अर्थव्यवस्था समजून घ्यायसाठी हे सुरुवातीचे 2 ते 3 जे टॉपिक असतात ते आपल्याला खूप गरजेचे असतात. तर मग त्यामुळे ज्यातून आपले कन्सेप्ट क्लिअर होतात, पुढे टॉपिक क्लिअर होत असतात, ते सर्व टॉपिक आपण करायला पाहिजे. आणि त्यानुसारच आपण आपला पुढची रणनीती ठरवायला पाहिजेत आणि त्यानुसार अभ्यास करायला पाहिजेत. जी पेपरच्या अगोदरचं रिव्हिजन असते ते केवळ आपण PYQच्या माध्यमातून करायला पाहिजे. सुरुवातीच्या काळात संकल्पना समजणे, लहान मोठे सर्व टॉपिक करायला पाहिजेत. आणि PYQचं ॲनालिसिस केल्यानंतर सिलेबस संपला आपला, तो विषयाचा सिलेबस संपल्यानंतर आपण परत PYQ करायला पाहिजेत आणि त्याचं वारंवार रिवाईज करायला पाहिजेत. या गोष्टीसाठी आपल्याला PYQचं महत्त्व आहे. आता त्यानंतर सिलेबस. आता आपण सिलेबस बघतो, सिलेबस घेतो, सिलेबसला प्रिंट करतो आणि PYQ सिलेबसमध्ये नेमके कोणते टॉपिक आहेत त्या टॉपिकचं सुद्धा आपल्याला माहीत नसते. मग आपण काय करतो की सिलेबस घेतला, त्याला पाहिलं, त्याला सोडून दिलं, मग नंतर काय टॉपिक येतात, कसे टॉपिक येतात, फक्त नावासाठी आपल्या जवळ ते प्रिंट केलेली असते. आणि काही मुलं तर इतके हुशार आहेत की ते फक्त म्हणजे इतके हुशार म्हणू शकतो आपण त्यांना की माझ्याकडे सिलेबस आहे पण मोबाईलमध्ये आहे. जोपर्यंत आपण हार्ड कॉपी करत नाही, आपल्या नजरेसमोर ठेवत नाही, तोपर्यंत ते टॉपिक आपल्या ध्यानात राहत नाही आणि अभ्यास करताना आपल्याला त्याचं महत्त्व समजणार नाही. आणि कुठल्या वेटेजला, कुठल्या टॉपिकला, कुठल्या सब्जेक्टच्या कुठल्या टॉपिकला आपण किती आणि कसं महत्त्व द्यायचं हे कधीपर्यंत समजणार नाही, जोपर्यंत आपण सिलेबस बघणार नाही, सिलेबसमधले टॉपिक बघणार नाही आणि टॉपिक झाल्यानंतर आपण PYQ बघणार नाही. तर सिलेबस आणि PYQ हे कॉम्प्लिमेंटरी आहेत. ह्या 2 गोष्टी घेतल्याशिवाय आपल्याला पेपरचं महत्त्व आणि पेपरमध्ये रिझल्ट ह्या दोन्ही गोष्टी भेटणार नाही. तर सर्वात पहिले जर आपल्याकडे सिलेबस नसेल तर सिलेबस आधी डाउनलोड करा. सिलेबस डाउनलोड, आणि हा डाउनलोड केलेला सिलेबस याला आपण मोबाईलमध्ये, म्हणजेच माझ्या मोबाईलमध्ये आहे आणि माझ्याकडे मोबाईल सिलेबस आहे, मी आता डाउनलोड करतो, ह्या गोष्टी खोट्या आहेत मित्रो. ह्या जर गोष्टी आपण करत असाल, माझ्या मोबाईलमध्ये डेटा आहे, माझ्या कुठल्याही गोष्टीचं जर आपल्याला आवश्यकता असेल तर त्याची हार्ड कॉपी करून घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. जर आपल्यासाठी ते महत्त्वाचं असेल तर सिलेबस डाउनलोड केल्यानंतर याचा आपण हार्ड कॉपीमध्ये याला आपण रूपांतरित करू शकता आणि आपल्या समोर, नजरेसमोर हे सर्व टॉपिक, हा सिलेबस चिटकवला पाहिजे, हा नजरेसमोर चिकटवला पाहिजे. जोपर्यंत आपण हे टॉपिक आपल्या नजरेसमोर, हा सिलेबस आपल्या नजरेसमोर चिटकवणार नाही आणि तो सिलेबस आपल्या हाताने आपल्या वहीमध्ये वारंवार लिहून त्याला पाठ करून घेत नाही, हा मित्र आपल्याला वाटत आहे हा कुठला फालतूपणा की सिलेबस लिहून घेणार, ते तर केवळ टॉपिक आहे. पण सिलेबस सुद्धा आपल्या सिलेबस PYQ सारखेच आपले पाठ असले पाहिजेत की ज्यामुळे आपल्या अभ्यासाला गती मिळेल, दिशा मिळेल आणि मार्ग मिळेल. तर PYQ आणि सिलेबस ह्या 2 गोष्टी पूरक आहेत, एकमेकांच्या कॉम्प्लिमेंटरी आहेत. तर या गोष्टींना आपण असं घ्यायला पाहिजे. नंतर आता हा जो मुद्दा आहे आपली बुकलिस्ट, मित्रो हा टॉपिक तर इतका महत्त्वाचा आहे
की आता जर डिस्कस आहे, आपण चहा प्यायला आपल्या मित्रांना कधी कॉल आला, कोणाशी जर बोलणं झालं, जर त्याने सांगितलं आपल्याला की मार्केटमध्ये ह्या विषयाचं नवीन पुस्तक आलं, तर आपण बेचैन होऊन जातो. आणि ही बेचैनी इतकी पद्धतीने इतकी असते की प्रेमात असलेला माणूस जितका बेचैन असतो त्यापेक्षाही जास्त आपली बेचैनी वाढते. कारण आपल्याला असं होते की मी कधी माझं हे नवीन पुस्तक घेऊ. हे नवीन पुस्तक जे मार्केटमध्ये आलं, माझ्या मित्राने जर याची तारीफ केली, प्रशंसा केली, तर त्याने याबद्दल सांगितलं, तर आपल्या मनात इतकी बेचैनी असते की ते पुस्तकापर्यंत मी कधी पोहोचू. तर मित्रो, कुठलंही पुस्तक मार्केटमध्ये जे अवेलेबल असते त्याच्यामध्ये थोडा डेटा चेंज केला, कुठला किंवा पॅटर्न थोडासा चेंज केला तर सर्व सेम असते. आपली सर्वात पहिले बुक लिस्ट फिक्स करा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण एकच काम आता करायला पाहिजे, PYQ सिलेबस बघितला, हे झालं, ते आपण नंतरही करू शकता, पण सर्वात पहिले कुठलं काम करायचं हा व्हिडिओ बघितल्या तर प्रत्येक विषयाची आपली बुक लिस्ट फिक्स करा. त्याच्यावर इतके स्टक राहा की पेपर जरी आला, देव जरी खाली आला, तरी आपण आपली बुक लिस्ट सोडायला नको. जर आपण आपली बुक लिस्ट जर सोडली तर मित्र हो, आपण आपल्या रिझल्टपासून दूर. कारण पेपर जरी 8 दिवसावर आला, 10 दिवसावर आला, 1 महिन्यावर आला, 2 महिन्यावर आला, आपण आपली बुक लिस्ट चेंज. कोणीतरी सांगते की मार्केटमध्ये हे नोट्स आली, ही नोट्स आली, या नोट्समध्ये चांगला डेटा आहे, आपण आपली नोट्स आपण ज्याच्यामध्ये वर्षभर 2 वर्ष झाले अभ्यास करतो, ती नोट्स बाजूला टाकून देतो, ते पुस्तक बाजूला टाकून देतो. त्यानंतर परत आपण आपल्या त्या जी नवीन नोट्स मार्केटमध्ये आली ती विकत घेतो आणि परत ते वाचायला लागतो. मित्रो, आधी आपण ज्या नोट्समध्ये ज्या पुस्तकाशी फॅमिलियर झालेला आहे त्यालाच वारंवार रिवाईज करा ना. हा PYQ आणि सिलेबस कशासाठी आहे, तर बुक लिस्टचा व्यवस्थित वापर करण्यासाठी आहे. आपण 4 लोकांना कुठलीही बुक लिस्ट घेताना जे फ्रेशर्स मुलं असतील त्यांनी 4 लोकांना बघावं, विचारावं, जे रिझल्ट आलेले मुलं आहेत, काही आपल्या यूट्यूबवर स्ट्रॅटेजी दिल्या आहेत, बुक लिस्ट दिलेल्या आहे, त्या बुक लिस्ट आपण बघाव्या यूट्यूबच्या माध्यमातून, आपल्या सिनियरना विचारा आणि त्या नोट्स किंवा ती रेफरन्स बुक घेऊन त्यावरच आपण काम करायला पाहिजे. आपण आपली बुक लिस्ट वारंवार बदलू नये. आपण आपली बुक लिस्ट हा व्हिडिओ झाल्या फिक्स करा. प्रत्येक विषयाचा 1 असो किंवा 2 असो, पण जास्तीत जास्त आउटपुट ज्या पुस्तकातून भेटेल ते पुस्तक आपण फिक्स करावं. त्या व्यतिरिक्त त्या पुस्तकातून स्वतः नोट्स काढाव्या किंवा मार्केटमध्ये जर एखादी रेडीमेड जर एखादी नोट्स असेल त्या विषयाची तर ते करायला हवे. म्हणजे सब्जेक्ट वाईज आपण एक पुस्तक एक नोट्स जर आपली स्वतःची असेल तर ते ॲनालिसिस करून खूप चांगलं असते. किंवा आपण जर मार्केटमध्ये नोट्स अवेलेबल असतात ते जरी घेतल्या तरी खूप छान आहे. पण रेफरन्स बुक आपण आधी वाचायलाच हवं, कारण रेफरन्स बुकचं हे महत्त्व अनन्यसाधारण आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण मित्रो, व्हिडिओ झाल्या आपली बुक लिस्ट आपण बनवून घ्या. आणि ही बुक लिस्ट बनवल्यानंतर मित्रो, हा माझा सर्वात महत्त्वाचा अनुभव आहे आणि सर्वात महत्त्वाचा असा पॉईंट आणि टॉपिक आहे की जो आपल्याला आपल्या रिझल्टपासून दूर ठेवतो. बुक लिस्ट चेंज करू नका, बुक लिस्टमध्ये वाढ करू नका, कमी करू नका. आपण जे बुक लिस्ट आतापर्यंत वाचत आले तीच बुक लिस्ट आपण व्यवस्थित आपल्या समोर, जसं आपण सिलेबस समोर चिटकवतो तशी आपली बुक लिस्टही समोर चिटकावी. आणि कोणी जर आपल्याला सांगत असेल की मार्केटमध्ये हे नवीन पुस्तक आलं, तर जर आपल्याला टाईम असेल, जर आपल्या परीक्षेला 4-5 महिने टाईम असेल तेव्हाच ते पुस्तक वाचा. पण वाचलं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण जर आपण यूट्यूबच्या माध्यमातून जर व्हिडिओ जरी बघितले तरी ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून आपले अधिक कन्सेप्ट क्लिअर होत असतात. आपल्याला माहिती आहे की यूट्यूबवरती किती जास्त डेटा आहे, याचं आपण व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होत असेल. आता आपलं पहिलं काम कोणतं, व्हिडिओ झाल्या तर आपली बुक लिस्ट फिक्स करा. ती आपल्या डेस्कवर म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या भिंतीवर असो किंवा आपण जर रिडिंगमध्ये असाल तर आपल्या सीटवर आपल्या समोर ती बुक लिस्ट फिक्स करावी आणि त्यालाच वाचावं. आणि हे करताना आपण आपली एक नोटसुद्धा त्यामध्ये ॲड करावी. या 2 गोष्टी प्रत्येक विषयासाठी आपल्याला झाल्याच पाहिजे. जर नोट्स रेडीमेड घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही आणि स्वतःची काढली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रो, हे 3 टॉपिक मी आता आपल्याला क्लिअर केले. आता बघू मित्रांनो, आपण पुढची चूक बघू की आपण जे वारंवार करत असतो. बघा, आपण कुठल्याही विषयाचं एक पुस्तक घेऊ की रंजन कोळंबे सरांचं इकॉनॉमीचं आपण पुस्तक घेतलं वाचायला. त्यामध्ये आपल्याला जवळजवळ ते पुस्तक वाचायला 10 दिवस लागले. रंजन कोळंबे सरांचं इकॉनॉमीचं पुस्तक वाचायला आपल्याला 10 दिवस लागले. मग 10 दिवस वाचून झाल्यानंतर आपण काय करतो की जर हे पुस्तक आपलं समजा आज रविवार हे पुस्तक वाचून झालं आणि रविवारनंतर आपण काय करतो, या पुस्तकाला सरळ 2 किंवा 3 महिन्यानंतर परत या पुस्तकावर वळतो. तोपर्यंत काय होते की हे जे पुस्तक आपण वाचलेलं असते, हे पुस्तक त्यातील कुठलाही पार्ट, फॅक्च्युअल डेटा किंवा कन्सेप्च्युअल डेटा हा आपल्या ब्रेनमध्ये शिल्लक उरत नाही. आणि जर असंच जर होत असेल, वारंवार जर आपल्या अभ्यासाची पद्धत जर अशीच असेल आणि प्रत्येक विषय जर 2-2, 3-3 महिन्यानंतर आपण जर घ्यायला लागलो, आता आपण आपले एकूण 5 विषय बांधतो, म्हणजे एकूण 8 विषय आहेत. त्यातील जे विषय असतात GSचे ते एकूण 5 विषय आहेत. एक करंट अफेअरचा विषय, एक मॅथ्स, एक रिजनिंग, असे एकूण 8 विषय. तर इथं काय होते, जर आपण प्रत्येक विषयाचं 2-2, 3-3 महिन्यांत जर रिव्हिजनसाठी किंवा वाचनासाठी घेत राहिलो तर तो डेटा आपल्या ध्यानात राहत नाही. तर आपण याच्यासाठी बेस्ट वे कोणतं वापरू शकता, म्हणजे मला असं वाटते की आपण डेली आपलं जे रुटीन असते त्याच्यामध्ये एकूण किती विषय अभ्यासायला पाहिजे. तर पहिला GS, की ज्या ठिकाणी म्हणजे आपण ज्याला सामान्य अध्ययन म्हणतो, सामान्य अध्ययनामध्ये आपण एक विषय घ्यायला पाहिजे की जो कम्प्लीट, ज्यामध्ये आपण
पुस्तकातील पहिला शब्द ते शेवटचा शब्द अशा पद्धतीने वाचन करू शकतो, किंवा इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजे पुस्तकातील जे टॉपिक आहेत की ज्याच्यावर कधीतरी प्रश्न विचारला जातो, जास्त प्रश्न विचारला जातो, कमी प्रश्न विचारला जातात, किंवा कंटिन्यू ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, असे टॉपिक सेपरेट करून आपण वारंवार पूर्ण डिटेल त्या युनिट, त्या धड्याचा, प्रकरणाचा पहिला शब्द ते शेवटचा शब्द असं आपण ते वाचन करायला पाहिजे, की ज्यामुळे काय होत असते की त्याच्या व्यतिरिक्त जो स्टॅटिक डेटा असतो तो स्टॅटिक डेटा आपल्या ध्यानात राहायला लागतो. मग GS मध्ये आपण घेतला हा विषय, आपण सामान्य अध्ययनाला घेतला पाहिजे, ज्याचा आपण 4 ते 5 तास अभ्यास डेली करायला पाहिजे. यानंतर काय होते, हे झाल्यानंतर की आपण जर प्रिलिमिनरी एक्झामचा अभ्यास करत असू तर त्या ठिकाणी आपण 1 किंवा 2 तास हे आपल्या लँग्वेजसाठी द्यायला पाहिजेत. हे आपण आपल्या लँग्वेजसाठी म्हणजे भाषेवर काम करायला पाहिजेत. त्यानंतर 1 किंवा 2 तास आपण आपल्या करंट अफेअरवर काम करायला पाहिजेत. 1 किंवा 2 तास आपण मॅथ्स ऑर रिझनिंगवर काम करायला पाहिजे. आणि 2 तास फिक्स आपण आपल्या एका पर्टिक्युलर जो आधी वाचून झाला, म्हणजे आज जर आपला हा इकॉनॉमीचा विषय वाचून झाला तर उद्याच्या अभ्यासापासून आपण त्यामध्ये आपला इतर विषय ॲड करायला पाहिजेत. या ठिकाणी आपण जर समजा आपल्याला इकॉनॉमीच्या जागी जनरल सायन्सचा अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी आपण जनरल सायन्स घेऊ शकता, म्हणजे आपला विषय वाचून झाला. मग आपण दुसऱ्या दिवसपासून इथं सामान्य विज्ञानाचा विषय वाचायला घेतला तर हा जो 2 तासाचा वेळ मी आपल्याला दिलेला आहे रिव्हिजनसाठी, तर एक्झॅक्ट आज जो आपला विषय संपला उद्यापासून आपण तो विषय या ठिकाणी वाचनासाठी घ्यायला पाहिजे. यामध्ये आपण पूर्ण पुस्तक वाचायचं का तर नाही, तर जे टॉपिक आपण केले त्याच्या जर नोट्स काढल्या असतील बेटर आहे. त्या व्यतिरिक्त जर बाजूला काही लिहिलं असेल, कोपऱ्या कापऱ्यामध्ये अंडरलाईन केलं असेल तर ते रिव्हिजन केलं चालेल. या व्यतिरिक्त आपल्या हँडरिटन नोट्स आणि त्या व्यतिरिक्त जर मार्केटमधली त्या विषयाची पर्टिक्युलर एखादी नोट्स आपल्याकडे असेल तर ती नोट्स आपण या टाईममध्ये घ्यायला पाहिजेत. आणि त्या व्यतिरिक्त PYQ सगळे त्या काळामध्ये केले पाहिजेत. म्हणजे आजचा विषय जर माझा इकॉनॉमी वाचून झाला तर उद्या सामान्य अध्ययनाच्या व्यतिरिक्त जो माझा रिव्हिजनचा टाईम आहे त्या रिव्हिजनच्या टाईमामध्ये मी इकॉनॉमी जो आज संपलेला आहे त्याच्या माझे हँडरिटन नोट्स असो किंवा मी अंडरलाईन केलेलं असो, कोपऱ्यात पुस्तकात लिहिलेलं असो, या व्यतिरिक्त मार्केटमधून एखादी कोणती नोट्स आणलेली असो, या सर्व गोष्टी त्या व्यतिरिक्त PYQची त्याला जोड आणि मॉडेल क्वेश्चन ह्या 3 गोष्टी आपण ह्या रिव्हिजनमध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे आज आपला विषय वाचून झाला, उद्या तो विषय आपण रिव्हिजनला घेतला, त्याचे PYQ केले, मॉडेल केले आणि रिव्हिजनही केलं नोट्समधून. तर यामुळे हा आता जो आपला विषय आहे ना, आता जर तुम्ही त्याला 3-4 महिन्यानंतरही घेतलं परत अभ्यासाला तरीही काही प्रॉब्लेम नाही. मग अशा पद्धतीने आपण आपलं रिव्हिजन करतो. आपण काय करतो, एकदा पुस्तक घेतलं ते वाचून झालं की मग नंतर आपलं जर आता जर आपण हिस्ट्री वाचण्यासाठी घेतला तर हिस्ट्री घेतो, इतिहास घेतो, इतिहासानंतर भूगोल घेतो, भूगोलनंतर राज्यव्यवस्था घेतो, राज्यव्यवस्थेनंतर अर्थव्यवस्था घेतो, अर्थव्यवस्थेनंतर सामान्य विज्ञान घेतो. काही लोक करंट अफेअर हा जो विषय आहे त्याला सुद्धा वाचनामध्ये घेतात. पण आपापली प्रत्येकाची स्ट्रॅटेजी, कोणी चूक नाही, कोणी बरोबर नाही. आपल्याला जसं जमेल, आपल्याला जसं येईल, आपल्याला जसं परफेक्ट वाटेल, आपला जसा अभ्यास होईल ते आपली स्ट्रॅटेजी आणि तेच टेक्निक बेस्ट आहे. तर आता जर इतिहासाला जर 12 दिवस लागले, भूगोलाला 12 दिवस लागले, राज्यव्यवस्थेला 12 दिवस लागले, अर्थव्यवस्थेला 12 दिवस लागले आणि सामान्य विज्ञानाला जर 12 दिवस लागले तर या ठिकाणी जवळजवळ 60 दिवस 2 महिन्याचा कालखंड होतो. आणि मग 2 महिन्यानंतर जर आपण परत त्या विषयाकडे गेलो तर आपल्या काय ध्यानात राहणार आहे. मग हा प्रॉब्लेम आहे की ज्या ठिकाणी पेपरमध्ये गेल्यानंतर आपल्याला वाटते की मी तो विषय इतक्या वेळा केला, तितक्या वेळा केला, पण पेपरमध्ये ऑप्शन पाहून ज्या वेळेला कन्फ्युजन झाल्यानंतर मार्क्स येत नाही, आपला आलेला मार्क्स सुद्धा घेऊन जातात. त्यावेळेला आपल्याला याचं महत्त्व समजते. मित्रो, हे सगळं समजते, हे सगळं आपल्याला कळते, पण तरी मला सांगावं लागते कारण कळते पण वळत नाही. हे इथलं वैशिष्ट्य आहे. आता त्या व्यतिरिक्त पुढचा पॉईंट मी आपल्याला काय सांगू शकतो की वारंवार रिव्हिजन. आता मी आपल्याला सांगितलं की हे असं आपण घेतलं तर 60 दिवसामध्ये आपले हे विषय तर इथं होतच आहे. त्या व्यतिरिक्त आपली नोट्स वाचायला आपल्याला 4 ते 5 दिवस लागतात. मग ते 4 ते 5 दिवसाव्यतिरिक्त जर आता इकॉनॉमीचं माझं आज वाचून झालं, मी उद्यापासून इकॉनॉमी जर रिव्हिजनसाठी घेतलं तर 2-3 दिवसात माझे PYQ आणि मॉडेल पेपर रिव्हिजन होईल. त्यानंतर त्या विषयाचं पर्टिक्युलर माझी नोट्स वाचन होईल. त्यानंतर PYQ होतील, मॉडेल पेपर होतील. मग हे झालं की उरले 5-6 दिवस. म्हणजे आता पुढचे जे आता भूगोलाचा जर विषय वाचनासाठी घेतला तर जर ज्या ठिकाणी मला इथं रिव्हिजन 5-6 दिवसामध्ये झाले आणि हा विषय मला वाचून व्हायला जर 12 दिवस लागत असतील तर उर्वरित 6 दिवसामध्ये त्याच्या अगोदरचा जो विषय होता किंवा जो विषय आपल्याला माहीत असेल की मी पहिले वाचलेला आहे आणि तो माझ्या विस्मृतीत गेलेला आहे, तर मग तो विस्मृतीत गेलेला विषय, काही कठीण संकल्पना असतात, इकॉनॉमी झाल्यानंतर पॉलिटीमधील काही फॅक्ट असतील, सामान्य विज्ञान असतील, त्या ठिकाणी डायग्राम्सच्या बेसच्या माध्यमातून अभ्यास असतो, तो आपण करू शकतो. म्हणजे इथं आपल्याला समजते की पुस्तक वारंवार वाचणे, नोट्स रिवाइज करणे
हे बघा, ह्या दोन्ही गोष्टी आपण याला एकाच पद्धतीने घेऊ शकता, पण ह्या दोन्ही गोष्टीचा अर्थ वेगळा आहे की पुस्तक म्हणजे GSच्या माध्यमातून म्हणतो मी अभ्यास करायचा आणि नोट्स म्हणजे आपल्या रिव्हिजनच्या माध्यमातून. म्हणजे या ठिकाणी आपले कंटिन्यू खूप सारे विषय मागे पडतात. आता बघा, मी आपल्यासाठी पुढचा एक टॉपिक काढला की मी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की आपण मार्केटची नोट्स घेतलं, खूप बेस्ट आहे, कारण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा डेटा भेटते, PYQ अनालिसिस असतात, इतर गोष्टी असतात. कारण ते मार्केटमध्ये जर विकायचं असेल तर त्यांना एक्स्ट्रा डेटा तर द्यावंच लागेल. जर मार्केटमध्ये चालायचं असेल तर बाकी पुस्तकाच्या तुलनेत, बाकी ठिकाणच्या तुलनेत आपल्याला काहीतरी वेगळंच द्यावं लागेल. म्हणजे आपण मार्केटमध्ये चालू. तर त्या अनुषंगाने हे काय करतात, आपले PYQ अनालिसिस वगैरे करून सगळ्या गोष्टी आपल्याला नोट्स देतात. पण मित्र हो, ती पुस्तक पर्टिक्युलर एखादं पुस्तक असो, ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या नोट्स काढल्या, PYQचं अनालिसिस केलं, याच्या माध्यमातून तुम्ही इंटरनेटचा आधार घेतला किंवा यूट्यूबवर काही व्हिडिओ सर्च केले, या सगळ्या माध्यमातून जर आपण आपला टॉपिक कव्हर केला तर त्याचासुद्धा आपल्याला नक्कीच फायदा होतो. आणि रेडीमेड नोट्सच्या तुलनेमध्ये आपल्याला त्याचा फायदा कित्येक पटीने शिल्लक होतो. तर बघा मित्र, मी आता जे 5-6 पॉईंट सांगितले, जवळजवळ हेच टॉपिक आहेत, हेच पॉईंट आहेत की आपला रिझल्ट ठरवतात. पण त्याच्या व्यतिरिक्त मी पॉईंट काढलेले आहेत की त्या पॉईंटवर मी बोलणारच आहे. मित्र, फक्त या ठिकाणी एकच सांगेल की मी या ठिकाणी 1-2 तास आपल्याला म्हणतो की लँग्वेजचा अभ्यास करा. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मित्र, जर आपलं कंबाईन टार्गेट असेल, राज्यसेवा टार्गेट असेल, आपण लँग्वेज विसरू शकत नाही. पण कंबाईन जर मेन टार्गेट असेल आपलं, विशेष करून फोकस जर कंबाईनच असेल, तर प्रिलिमिनरी एक्झामच्या अगोदर आपल्या लँग्वेज 2 वेळा झालेल्या असणं कंपल्सरी आहे. म्हणजे कंपल्सरीच आहे. कारण त्या व्यतिरिक्त आपल्याला रिझल्ट येणार नाही. 100 प्रश्न 200 मार्क्ससाठी, 50 मराठीचे प्रश्न, 50 इंग्लिशचे प्रश्न. 50 मध्ये रेशो मागे पुढे होते. कधी शब्दार्थ 20-25 मार्क्ससाठी येते, कधी ग्रामर तेवढंच 20-25 मार्क्ससाठी येते, कधी शब्दार्थ 15 मार्कासाठी येतात, कधी ग्रामर 35 साठी येतात. हा रेशो कमी जास्त होत असते. मॅथ्स आपलं इंग्लिशसाठी सुद्धा हेच परिस्थिती आहे. तर शब्दार्थ, व्याकरण या दोन्ही माध्यमातून आपले हे दोन्ही विषय झाले पाहिजे. म्हणजे इंग्लिशचे शब्दार्थ, मराठीचे शब्दार्थ, इंग्रजीचं व्याकरण, मराठीचं व्याकरण, ह्या 4 गोष्टी आपल्या प्रिलिमिनरी एक्झामच्या अगोदर 2-2 वेळा करणं, कन्सेप्ट समजून घेणं, शांततेनं झालेलं असतं कंपल्सरी आहे. मित्र, ह्या व्यतिरिक्त आपला प्रीचा तर रिझल्ट येऊन जाईल, कदाचित 90 मार्क्स भेटतील, पण मेनचा रिझल्ट येणार नाही. लँग्वेज इज मस्ट, लँग्वेज व्यतिरिक्त काहीच नाही. आता त्याच्या पुढचा मी आपल्याला टॉपिक सांगतो की मी आपल्याला ज्या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं की 9 तासाची 8 तासाची मी आपल्याला एक असं सहज एक व्हिडिओ बनवला होता की ज्या माध्यमातून आपण आपला जो खाली वेळ होता की ज्यामध्ये आपण थोडंसं कन्फ्यूज झालेले होते, त्या कन्फ्युजनच्या काळामध्ये आपण आपला व्यवस्थित अभ्यासाच्या रूटीनमध्ये यायला पाहिजेत. आता मी आपल्याला सांगतो की आपण ज्या वेळेला अभ्यास करतो त्यावेळेला आपण एकाच विषयाचा अभ्यास करतो किंवा 2 विषयाचा अभ्यास करतो. पण मित्रांनो, तसं करायचं नाही. यामुळे काय होत होते की आपण जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला ॲट ए टाईम 8 विषय, पहिल्या पॅटर्ननुसार 7 विषय आणि नवीन पॅटर्ननुसार 2023च्या 8 विषय. 8 विषय आपल्याला एकाच तासामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचे जवळजवळ 10-10, 15-15 प्रश्न असतात. म्हणजे इतिहास, भूगोलाचे 10 प्रश्न, 10-10 प्रश्न, मॅथ्स रिजनिंगचे 10-10 प्रश्न. आणि त्या व्यतिरिक्त जे 5 विषय मी आपल्याला सांगितले, 4 विषय आपल्याला सांगितले, त्या 4 विषयाचे 15-15 प्रश्न. मग या माध्यमातून काय होते की आपल्याला ती सवय राहत नाही, आपण कन्फ्यूज होऊन जातो किंवा बोर व्हायला लागते. मग मी आपल्याला मागच्या वेळेस सांगितलं, आता परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो की सामान्य अध्ययन हा विषय आपण 4 तास वाचायला घ्यायला पाहिजे. यामध्ये कुठलंही पुस्तक असो ते आपण डिटेल वाचायला पाहिजे, व्यवस्थित वाचायला पाहिजे, समजून वाचायला पाहिजे, संकल्पना समजून घेतल्या पाहिजे. त्यानंतर चालू घडामोडी 1 किंवा 2 तास, मॅथ्स और रिजनिंग हे आपण 1 और 2 तास करू शकतो. त्यानंतर आपला एक रिव्हिजनचा विषय असो, म्हणजे याआधी जो आपण विषय केला, जे विषय झाले असतील त्याचं 2 तास तिथं कंपल्सरीच करा की 2 तास आपण त्याचं रिव्हिजन करू शकतो. आणि लँग्वेज 2 तास हे आपण करायलाच पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण मेन्सला असतो त्यावेळेला, म्हणजे प्रिलिम झालेली असते त्यावेळेला लँग्वेजचा आपल्याला टाईम वाढून 4 तास करावा लागतो. म्हणजे डेली एक लँग्वेज आपली झालीच पाहिजे. मराठी 2 तास, इंग्लिश 2 तास. पण हे मेन्ससाठी. मेन्स ज्या वेळेला असेल त्यावेळेला मी एक व्हिडिओ बनवून देईल. पण त्या व्यतिरिक्त असे आपण याच्यामध्ये 4-5 सब्जेक्ट घ्यायलाच पाहिजेत आणि 4-5 सब्जेक्टच्या माध्यमातून आपण आपला अभ्यास करू शकतो की ज्यामुळे आपल्या विचाराला डायमेन्शन्स येतील, आपलं मूड फ्रेश राहील. कारण कंटिन्यू आपण त्या विषयाचा अभ्यास करतो 8-8, 10-10 तास. जर तुम्ही एकच विषय वाचत असाल तर केवळ तुम्ही ते वाचन करता, ते एक्सेप्ट करत नाही, तुमचा ब्रेन त्याला कदापिही एक्सेप्ट करत नाही. तर मित्र, अशा पद्धतीने आपल्याला आपले टॉपिक वाढायला पाहिजेत, डायमेन्शन्स द्यायला पाहिजेत, विचारांना डायमेन्शन्स द्यायला पाहिजेत, अभ्यासाला डायमेन्शन्स द्यायला पाहिजे, खूप जास्त व्याप वाढवायला पाहिजे. आणि याच्यातून काय साध्य होईल तर आपण आपल्या पेपरला खूप जास्त सॅटिस्फाईड आणि कॉन्फिडेंटली असाल आणि आपल्याला बोर होणार नाही, पेपरच्या मध्ये झोप येणार नाही. तर बघा, आता हे झालं. या व्यतिरिक्त की आपण जसे मी टॉपिक सांगितले आपल्याला, की अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला, शेवटी तुमची स्ट्रॅटेजी बनलेली आहे, तुम्ही त्याच्यावर जर काम केलं. पण मित्रांनो, जर आपले वारंवार अभ्यास करून, वारंवार प्रिलिमिनरी एक्झाम देऊन जर आपला स्कोर बूस्ट होत नसेल, आपण मेन्सला जात नसू किंवा मेन्सला गेल्यानंतर रिझल्ट येत नसेल, तर काहीतरी स्ट्रॅटेजी तर बदलावी लागेल ना. म्हणजे आपलं स्वप्न आपण सोडू शकतो का की आपले रिझल्ट येत नाही? नाही.
कारण आपण ज्या पद्धतीने अभ्यास करता तो खूप बेस्ट आहे, आपण आपली मेहनत करता ते खूप बेस्ट आहे, फक्त त्याला थोडासा वेगळा टच द्या. आणि मी आपल्याला गॅरंटी देऊ इच्छितो की जर आपण याचा वापर केला मी सांगितलेल्या पद्धतींचा, तर या प्रत्येक पद्धती आपण समजून घ्या आणि त्याचा आपल्या अभ्यासामध्ये वापर करा, त्याचा आपल्याला फायदाच होईल. मित्र बघा, या व्यतिरिक्त आपल्याला लुसेंट पुस्तक माहीत आहे किंवा स्टॅटिक जीके म्हणून काही पोर्शन आपल्याला यूट्यूबवर वगैरे भेटत असतो, तर लुसेंटचा सुद्धा आपण आपल्या खाली वेळेमध्ये थोडासा वापर करायला पाहिजे. यामुळे काय होते, आपण बघितलं की 2021 पासून आयोग फॅक्च्युअल डेटावर जास्त प्रश्न विचारत आहे. आयोग फॅक्च्युअल प्रश्न जास्त विचारत आहे आणि हे फॅक्च्युअल प्रश्न याच्यामुळे काय होते की आपला जो फॅक्च्युअल प्रश्न असतात किंवा जे काही पहिलं मोठं लहान वगैरे असे काही प्रश्न विचारत असते, तर आठवत असेल आपल्याला 2021ला विचारलं होतं की सर्वात मोठा महामार्ग कोणता, तर असे ते प्रश्न असतात तर आपण त्याच्याकडे जाणून दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला वाटते की आयोग आहे असे प्रश्न विचारणार नाही. तर त्या लुसेंटचा सुद्धा कधी कधी आपण आपल्या वाचनामध्ये वापर करायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे. त्यामधील जो स्टॅटिक डेटा असते त्या व्यतिरिक्त काही पुस्तक असतील तर ते आपण करायला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपलं जे नॉलेज आहे, एक्स्ट्रा नॉलेज आहे ते वाढणार. आणि आयोग असे जवळजवळ 10 ते 12 प्रश्न टाकते की जे हातचे प्रश्न असतात. कदाचित पोलीस भरतीवाले, सरळ सेवेवाले हे प्रश्न इझिली टॅकल करतात, पण आपल्याला ते जमत नाही. पण आपणही जर त्या पुस्तकाचा आपल्या नॉलेजमध्ये जर किंवा अभ्यासामध्ये समावेश केला तर नक्कीच त्याचा आपल्याला सुद्धा फायदा होईल. यानंतर पुढचा आहे की टॉपिक की रेफरन्स बुक. मी आपल्याला सांगितलं की जे आपले रेफरन्स बुक आहे ते 2-3 महिने तर आपण त्याच्यावरती जाणारच आहोत, पण जे नोट्स आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत, या पद्धतीने रिव्हिजन करायचं आहे. पण जे रेफरन्स बुक आहे त्याला सुद्धा सोडायचं नाही. जर आता वाचून झालं तर आपण त्याची नोट्स वाचली, त्या व्यतिरिक्त मधातल्या काळामध्ये परत जर 12 दिवस आपला विषय चालला तर 6 दिवस आपण त्या विषयाचं रिव्हिजन केलं, अगोदरच्या विषयाचं 6 दिवस एक्स्ट्रा होते तर परत त्या विचार केलं पाहिजे. पण जे रेफरन्स बुक असतात ते रेफरन्स बुक सुद्धा आपण आपले वारंवार वाचायला पाहिजे. म्हणजे जर आपण रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून इकॉनॉमीची जर नोट्स काढली तर त्या व्यतिरिक्त आपण त्या नोट्सवरच आधारित राहू नये. त्या व्यतिरिक्त सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये संकल्पना सांगितलेल्या आहेत, साध्या भाषेत सांगितलं. म्हणजे इतर कोणतेही पुस्तक तुम्ही वापरा, कुठलेही, मी फक्त उदाहरणाखाती सांगितलं कोळंबे सरांचं. जर ते पुस्तक तुम्ही घेतलं तर त्याला तुम्ही वारंवार रिवाईज करा, वारंवार वाचत राहा. म्हणजे त्या पुस्तकाला सोडू नका. ज्या वेळेला आपण सामान्य अध्ययनाचा 4 तासाचा जो टाईम ठेवलेला आहे आपल्या रेफरन्स बुकसाठी, त्यामध्ये त्या पुस्तकाला करा. कारण इथून काय होत असते की प्रत्येक वाचनामध्ये आपल्याला 60% डेटा हा एक्स्ट्रा भेटत असतो. 40% डेटा हा नवीन असतो आपल्यासाठी. तर मग या 40% डेटाचं आपण कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो, तर अशा पद्धतीने अभ्यास करू शकतो की त्या विषयाला रेफरन्स बुक आपण वारंवार सुद्धा वाचलं पाहिजे. 1 महिना असो, 1.5 महिना असो, 2 महिना असो, आपली वाचनाची स्पीड नंतर तर वाढतेच. पुस्तक आपल्याला इझिली ग्रास्प होत जातात. ज्या सुरुवातीला आपल्याला जिथं 20-20 दिवस लागतात एक पुस्तक संपवायला, तिथं नंतरच्या काळामध्ये 10, 12, 8, कधी 6 दिवसात, काही मुलं तर काही पुस्तकं 1-1 दिवसात संपवतात. तर अशी तुमची स्पीड वाढवा आणि ती जी पुस्तकं आहे त्या पुस्तकातूनच मॅक्झिमम वाचन आणि रिव्हिजन करण्याची सवय लावा. आपल्या नोट्सही काढा आणि पुस्तकातून जास्तीत जास्त, कारण तिथं डिटेलमध्ये संकल्पना दिलेली असते आणि डिटेलमध्ये संकल्पना, फॅक्च्युअल डेटा ह्या दोन्हीचा जर ताळमेळ व्यवस्थित साधला गेला तर आपल्याला मार्क्स हे 100% येतातच. या पुढचा मी टॉपिक काढलेला आहे की कन्सेप्ट समजून घ्या. आपण काय करतो की एखादं कन्सेप्ट नाही समजलं, नोट्समध्ये काय असते की कन्सेप्ट दिलेले नसतात, तिथं फक्त फॅक्च्युअल डेटा दिलेला असतो मोजक्यात थोडक्यात भाषेमध्ये त्या ठिकाणी. कारण नोट्सवाल्यांना लिमिट असतो. आपली नोट्स कशी असते की कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट. पण नोट्सही कधी समजते की ज्यावेळेला आपल्याला कन्सेप्ट समजलेले असतात. आणि कन्सेप्ट कुठून समजतील? रेफरन्स बुकमधून समजतील. आपण जर बॅचेस घेतले असतील तर काही प्रॉब्लेमच नाही, तिथून तर आपलं सगळं व्यवस्थित होईल. पण जर आपण रेफरन्स बुकच्या सहाऱ्यावर किंवा आधारावर जर असाल तर आपल्याला रेफरन्स बुकच्या माध्यमातून त्या संकल्पना व्यवस्थित समजून घेणं आहे, वारंवार त्याला रिवाईज करणं आहे, रात्री झोपायच्या अगोदर त्याला पाहणं आहे. मग त्याचा आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये मार्क्स गेन करण्यामध्ये आणि रिझल्ट आणण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फायदा होतो. पुढचा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे टेस्ट सिरीज. आता ह्या टेस्ट सिरीज संबंधी बऱ्याच मुलांचे बरेच कन्फ्युजन असतात की आपण कुठल्या प्रकारचे टेस्ट सिरीज सॉल्व्ह कराव्या. काही लोकांचं असं म्हणणं असते की मार्केटमध्ये ज्या विविध क्लासेस आहेत, विविध कोचिंग संस्था आहेत, त्यांचे जे क्लासेस आहेत त्यांच्या क्लासेसमधून जे आपल्याला टेस्ट सिरीज अवेलेबल होतात मार्केटमध्ये पेड, ते आपण सॉल्व्ह करावे. पण माझी अशी स्ट्रॅटेजी होती, मला असं वाटत होतं की पेपर ज्या वेळेला 8 ते 10 दिवस राहत होता त्या अगोदर मी आयोगाचे 6-7 वर्षामध्ये जेही काही पेपर झाले ते सर्व पेपर घेत होतो. प्रत्येक दिवशी त्याला 11 ते 12 या काळामध्ये सॉल्व्ह करत होतो. पर्टिक्युलर तसं वातावरण आपल्या आजूबाजूला तयार झालं पाहिजे, तशीच मनात भीती असली पाहिजे, तसंच मनामध्ये एक ज्या आपल्या मनात सर्व भावना असतात त्या सर्व भावना पेपरच्या वेळेसच्या आपल्या मनात आल्या पाहिजेत. यासाठी मी आमच्या कॉलेजच्या अंगणात पटांगणात जात होतो. त्या ठिकाणी एक झाड होतं, त्या झाडाखाली मी बसत होतो आणि त्या ठिकाणी मी माझी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत होतो. कारण इतर दुसरं कुठलंही माध्यम नव्हतं. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या रूममध्ये तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता त्या ठिकाणी आपण कधीही आपली टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणे, यासाठी आपण रिडिंगचा एखादा कोपरा पकडू शकता, घरामध्ये दुसरा एखादा पार्ट पकडू शकता किंवा शाळा कॉलेजेसमध्ये परमिशन काढून त्या ठिकाणी बसू शकता संडेच्या दिवशी. यामुळे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. पण जे क्लासेसच्या वगैरे टेस्ट सिरीज असतात ते टेस्ट सिरीज आपण सॉल्व्ह करायच्या का? तर मित्रो, जर आपलं PYQचं ॲनालिसिस झालं असेल आणि आपलं सिलेबस वगैरे सर्व कव्हर झालं असेल
तर आपण हे सॉल्व्ह करू शकता. या व्यतिरिक्त बहुतेक मुलांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असते. ते म्हणतात की आपण टेस्ट सिरीज जॉईन करू 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 सुरूच असते. पण एक वेळ आपला जर सिलेबस कंप्लीट झाला आणि तो कॉन्फिडन्स जर आपल्यात आला तरच आपण टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू. पण मित्रो, अशी वेळ कधीच येत नाही, अभ्यास कधीच पूर्ण होत नाही आणि तो कॉन्फिडन्स आपल्याला पाहिजे तो कधीच येत नाही. आता जर आपल्या मनात असेल की आपण टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला पाहिजे तर आपण टेस्ट सिरीज परचेस करा किंवा जसे असेल तसे घ्या आणि ते टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं सुरू करा. ज्या वेळेला 2 ते 3 टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं होतील त्यावेळेला आपोआपच आपला कॉन्फिडन्स हा वाढलेला असेल. म्हणून टेस्ट सिरीज आपण पेड घ्या किंवा कसंही करा, फक्त आधी PYQ ॲनालिसिस झालेलं असायला पाहिजे. ह्याचा आपल्याला नक्कीच हा पेपरमध्ये फायदा होईल आणि ते वातावरण प्रॉपर मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. परत महत्त्वाचं म्हणजे कंटिन्युटी. ही कंटिन्युटी आपल्या अभ्यासामध्ये खूप जास्त गरजेची आहे. जर ही कंटिन्युटी आपल्या अभ्यासामध्ये नसेल तर यामुळे काय होते की आपला जो कॉन्फिडन्स आहे तो खचतो, आपल्या अभ्यासातलं मन निघून जाते, अभ्यास करा वाटत नाही, थोडं थोडं दूर होऊन जाते आणि ह्यामुळे आपल्या अतिरिक्त गोष्टीमध्ये अवांतर गोष्टीमध्ये आपलं ध्यान लावतो. ह्यामुळे अभ्यासात सातत्य असणं खूप गरजेचं आहे. डेली ज्या दिवशी तुमचा अभ्यास नाही झाला त्याही दिवशी आपण काही ना काही वेळ काढून ऑनलाईनच्या माध्यमातून तरी आपल्या अभ्यासाची कनेक्ट असायला पाहिजे. कधी आपण घरी जातो, काही कामं निघतात, त्याही काळामध्ये सणासुदीच्या काळामध्ये आपण थोडासा तरी अभ्यासाच्या टचमध्ये असायला पाहिजे की ज्यामुळे आपला अभ्यासातला कॉन्फिडन्स सर्व काही मेंटेन राहील. त्या व्यतिरिक्त पुढचं असं मला वाटतं की सर्वात महत्त्वाच्या जे काही टॉपिक आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे की सोशल मीडिया यापासून आपण दूर राहायला पाहिजे. आपल्या बरेच असे मित्र आहेत की जे रीडिंगमध्ये जर चक्कर मारला किंवा घरामध्ये जरी चक्कर मारला आपण अभ्यास करणाऱ्या मुलांच्या, तर मॅक्झिमम टाईम फेसबुक, व्हॉट्सॲप, कुठंतरी आपलं इंस्टाग्राम या अशा काही साईट चालू असतात. यामुळे काय होते की एक नवीन डिसीज आलेला आहे. काही नवीन जे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ असं म्हणतात की ज्याला स्क्रोलिंग डिसीज असं म्हणतात. ह्या स्क्रोलिंग डिसीजचं वैशिष्ट्य काय, तर या काळामध्ये या स्क्रोलिंग डिसीजमध्ये आपण असं विचार करतो की मी आता थोडा वेळ 5 मिनिट 10 मिनिट एक रील्स किंवा शॉर्ट्स बघणार आहे यूट्यूबवर. तर यामुळे काय होतं की आपले बोट कंटिन्यू वरवर चालू होतात, स्क्रोल करत राहतात आणि जर तसं नाही केलं तर आपली पर्टिक्युलर आवडती आल्यानंतर आपल्या मनात विचार आल्यानंतर आपण 1-1.5 तासानंतर आपला मोबाईल खाली ठेवतो. ही स्क्रोलिंग डिसीज आहे. तर मग हे यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक इकडचे शॉर्ट्स असो त्या ठिकाणी आपल्याला येते, काही इंस्टाग्रामवर यूट्यूबवर पोस्ट असतो त्या ठिकाणी येते. परत मित्रो, आपल्याला माहिती आहे की टेलिग्राम हा आपल्या अभ्यासाचा एक खूप महत्त्वाचा माध्यम आहे की याच्यावरच आपल्याला सर्व काही अपडेट असो किंवा काही स्टडी मटेरियल्स असो ते कुठं भेटतं तर टेलिग्रामवर भेटते. पण याही ठिकाणी असं झालं की टेलिग्रामचे इतके सारे चॅनल जॉईन करून ठेवले. मित्रो, जेवढे गरजेचे आहेत तेवढे चॅनल जॉईन करा. ज्याच्याशी आपल्याला गरज पडते, जिथं आपल्याला नवीन माहिती मिळते त्याच्याशी संबंधित आपण ते टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करायला पाहिजे. इतर माध्यमांचा काही पिक्चर असो किंवा मग इतर काही गोष्टी असो, वेब सिरीज असो, त्यासाठी मुलं टेलिग्रामचा वापर करतात, ते करू नये. आणि त्या व्यतिरिक्त आपण कमीत कमी चॅनलशी जॉईन राहावं. जे महत्त्वपूर्ण चॅनल म्हणजे ऑफिसर्स क्लब, इनसाईट MPSC अशा टाईप काही चॅनल आहे टेलिग्राम चॅनल, तर त्याच्याशी आपण जॉईन राहावं. आणि इतर ठिकाणी जे काही आपले जास्तीत जास्त चॅनल असतात मग ते स्क्रोल करण्यात मग इतर डिस्कशन चालतात, अशा ठिकाणी आपण न गेलेलं तेच परवडते. जे आपले महत्त्वपूर्ण असते, मी 2च नाव सांगितले, याच्या व्यतिरिक्त भरपूर नाव आहेत, पण असेच काही मोजके 3 ते 4ची आपण कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे. काही आपले क्लास वगैरे घेतले असतील असे काही टेलिग्राम असो. इतर जास्तीत जास्त आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायच्या नादात पडू नये की आपल्याला इथून एक्स्ट्रा माहिती भेटेल. कारण तुमच्याकडे तुमचा डेटा आहे, तुमचे नोट्स आहेत, तुमचे रेफरन्स बुक आहेत, तुम्ही सर्व बनवलेलं आहे. या सर्वांचा तुम्हाला फायदा होणार आहे. निगेटिव्ह आपले मित्र असो, निगेटिव्ह वातावरण असो, या सर्व गोष्टीचा आपण दूर राहायला पाहिजे. की निगेटिव्ह इन्व्हायरमेंट आणि मित्र म्हणजे आपले फ्रेंड्स यापासून आपण दूर राहायला पाहिजे. या ठिकाणी काय होते, हे मित्र येतात आपल्या सर्व डिस्कशन करतात की तो माझा मित्र इतके पैसे भरून लागला, त्याने इतके पैसे भरले, त्याच्या वडिलांनी इतके पैसे भरले, हे सरकार चुकीचं आहे, ते सरकार चांगलं होतं, ते सरकार खराब होतं, हे सरकार चांगलं आहे. आपल्या आजूबाजूला पेपर होत नाही, पेपर पुढच्या वर्षी होईल, जागा आल्या नाही, जागा इतक्या येतील, आयोग असंच आहे, आयोग तसंच आहे. या निव्वळ डिस्कशन हे निगेटिव्ह लोक आपल्या आजूबाजूला पसरत असतात. यामुळे इनडायरेक्टली आपण खूप पॉझिटिव्ह असल्यानंतरही आपला जो आजूबाजूचं वातावरण असते ते निगेटिव्ह होऊन जातं. मग यामुळे अभ्यासातलं आपलं लक्ष निघून जाते, आपण त्यांच्याच डिस्कशनमध्ये लक्ष घालायला लागतो, बघा आपण इतरही आपल्या मित्रांशी डिस्कशन करायला लागतो. तर ह्यामुळे आपला जो ऑरा आहे तो निगेटिव्ह व्हायला लागतो. त्यामुळे निगेटिव्ह डिस्कशन असो, निगेटिव्ह मित्र असो, यांच्यापासून लांब राहायचं. कारण पेपर हे होणार म्हणजे होणारच आहे आणि पेपर जर झाला तर त्यामध्ये आपण आपले मार्क्स कमी असतील असं नाही व्हायला पाहिजे. तर त्यासाठी व्यवस्थित वेळेचा सदुपयोग करा, आपल्या लँग्वेज कंप्लीट करा. कारण तुम्हाला जितका जास्त वेळ हा भेटला याला पुरेपूर युटिलाइज केलं आणि पुढे इलेक्शन झाले आणि प्री मेन्स जर लागोलाग जर झाल्या तर मग त्या काळात काय करायचं, तर प्री मेन्सचा सिलेबस
हा तुमचा व्यवस्थित दोन्ही सोबत झाला पाहिजे आणि व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. त्यामुळे निगेटिव्ह मित्र, निगेटिव्ह एन्व्हायरमेंट, आजूबाजूच्या गोष्टी, निगेटिव्ह वातावरण मनामध्ये आपल्या दिमागामध्ये घर करून देऊ नका. तर यापासून आपण दूर राहाल. आपल्या रिझल्टसाठी नेहमी आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजेत. आपण रिझल्टसाठी नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आपल्या मनात कायम हे असलं पाहिजे की माझा ज्या वेळेला रिझल्ट येईल, त्या रिझल्ट आल्यानंतर मी, माझ्या घरचे किती आनंदित होतील, मी काय संघर्ष केला, मी कशा पद्धतीत हे संपूर्ण माझं जे अभ्यास वगैरे होता हे सगळं साध्य केलं. तर रिझल्टबद्दल नेहमी अप्रोच पॉझिटिव्ह ठेवा. किंवा काही मुलं असे असतात की माझ्यापेक्षा इतके लोक हुशार आहेत, त्याने 10 मेन्स दिल्या, त्याने 20 मेन्स दिल्या, मी नवीन आहे, माझं रेफरन्स बुक कमी आहे, मी क्लासेस केलेले नाही. तर मग ह्या गोष्टीमुळे आपल्यावर परिणाम चुकीचा होत असतो. तर आपण या काळामध्ये रिझल्टसाठी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला पाहिजे. माझा रिझल्ट येणार म्हणजे येणारच, त्यांनी त्यांचं जे काही केलं असेल तो त्यांचा प्रश्न आहे, पण मी माझ्या पद्धतीने माझा अभ्यास व्यवस्थित आयोगाला जसा अपेक्षित आहे, PYQ असो, सिलेबस असो किंवा मग रिव्हिजन असो, या तिन्हीच्या माध्यमातून मी माझा अभ्यास हा व्यवस्थितरित्या केलेला आहे, याचं आपल्याला नेहमी समजलं पाहिजे. आणि याच्याच माध्यमातून आपण आपला अभ्यास कंटिन्यू केला पाहिजे आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह ठेवून आपल्या रिझल्टपर्यंत. कारण मित्र कसं असतं की आपल्या आजूबाजूचं जर वातावरण पॉझिटिव्ह असलं तर आपलं विचार चांगले येतात, विचार चांगले आले तर आपल्याला आपली युटिलिटी, इफेक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टी वाढतात, ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. तर त्या व्यतिरिक्त मित्र की आपण जास्तीत जास्त इतकं ट्राय करायला पाहिजे की मी जसं सांगितलं की आपण एक विषय घेतो तो 10 ते 12 दिवस वाचतो, कारण वेळ जास्त लागत असतो. मग असं जर आपले 5 विषय करायचे झाले तर त्याला 2 महिने लागतात. 12 पंचे 60 म्हणजे 30 दिवसाचा 1 महिना, 60 दिवसाचे 2 महिने. मग आपण काय करायला पाहिजे, ज्या वेळेला आपण सुरुवातीला वाचतो त्यावेळेला आपला जो स्पीड असतो वाचण्याचा तो लहान असतो, कारण आपण समजून घेत असतो. पण धीरे धीरे आपण जसं त्याच्यामध्ये जुने होत असतो त्यावेळेला ते सगळे पुस्तक आपल्याला आकलन होतात, कमीत कमी वेळेमध्ये रिव्हिजन होतात. तर आपण जो आपलं जे विषय आहेत ते कमीत कमी वेळेमध्ये नंतरच्या काळामध्ये 2-3 रिडिंग नंतर वाचन केले पाहिजे. एकाच महिन्यामध्ये 5ही विषय, म्हणजे जे आपले 5 विषय आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, त्यानंतर जनरल सायन्स, हे जे आपले 5 विषय आहेत, या 5ही विषय आपलं असं झालं पाहिजे की त्याचं वाचन आणि रिव्हिजन एकाच महिन्यात नंतरच्या काळामध्ये 1 महिन्यामध्ये हे 5ही विषय झाले पाहिजेत. या व्यतिरिक्त जे 3 विषय आहेत की त्याच्यामध्ये करंट अफेअर असो, मॅथ्स असो, रिझनिंग असो, या तिन्हीचा आपल्याला नंतरच्या काळामध्ये इतका फायदा होणार आहे की कारण आपण हे डेली करत असतो. हे 3 विषय आणि हे 5 विषय या माध्यमातून आपला 100% रिझल्ट येणार आहे. म्हणून एका महिन्याच्या अंतर आपण 5ही विषय कसे संपवू शकतो याचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. मित्रो, हा जो आपला करंट अफेअर्सचा विषय आहे, या करंट अफेअर्सच्या विषयाशी आपण जास्तीत जास्त कनेक्ट राहायला पाहिजे. इतर कोणत्याही विषयाच्या पेक्षा जास्त आपण करंट अफेअर्सच्या कनेक्टमध्ये राहायला पाहिजेत. प्रत्येक दिवशी आपण याचा अभ्यास करायला पाहिजे. प्रत्येक दिवशी याला मिनिमम 2 तास आपण वेळ द्यायला पाहिजे. आपण मित्र जास्तीत जास्त अभ्यास केल्याने 12-13 तासही अभ्यास केला तर बनणार नाही. काही लोक म्हणतात तसा अभ्यास होत नसते, पण मित्र करून पहा, सगळं काय होते, फक्त ती जिद्द, ती आग तुमच्या अंदर असली पाहिजे. काही होऊ शकते, 24 पैकी 24 तास होऊ शकते अभ्यास, पण एका दिवशी होऊ शकते, नंतरच्या काळामध्ये नाही. पण 12 ते 13 तास हा असा अभ्यास आहे की जो आपला होऊ शकते. कारण आपल्याला आपण बाहेर राहतो तर आपल्याला काम काय असतात, काहीच नसतात, फक्त अभ्यास करणे, रूमवर जाणे, जेवण करणे, इतकाच आपलं शेड्यूल असतो. मग कशाला मित्राला वेळ द्यायचा, कशाला बाकी गोष्टीत पळायचं. तर आपण आपले रिकामे कामं सोडून आपल्याच कामात राहायला पाहिजे, तर आपलाच अभ्यास करायला पाहिजे. कोणी आपल्याला म्हणते की चल मला तिकडे जायचं आहे तर त्याच्यासोबत उठले, अभ्यास सोडून त्यांच्यासोबत निघले, हे आपल्याला टाळायचं आहे. मित्र जितके लिमिटेड होत असतील, मित्र मला माझ्या शिक्षकांनी एक वेळेस सांगितलं होतं की मित्र जितके कमी करता येतील, मित्राचा आकडा हा कधीही आपला दुपटीच्या वर गेला नाही पाहिजे, म्हणजे 10च्या वर, दशक आकड्याच्या वर गेला नाही पाहिजे. ते आपल्या वैयक्तिक जीवनातले मित्र असो, पण ज्या वेळेला आपण बाहेर अभ्यास करायला जातो त्यावेळेला आपण ग्रुप बनवायला नाही, आपला करिअर बनवायला गेलं तर त्याही ठिकाणी आपले मित्र हे फक्त 2 ते 3 असले पाहिजेत आणि ते इतके दमदार दर्जेदार असले पाहिजेत की ज्या वेळेला आपल्याला अडचण पडेल अभ्यासाची, ते मारापिटीची नाही की आपल्याला कुठंतरी कोणी काही म्हटलं तर ते मित्र येतील आणि त्याला मारतील, की एका कॉलवर. त्या मित्राची आपल्याला आवश्यकता नाही, आपल्याला त्या मित्राची आवश्यकता आहे की ते आपल्या एका कॉलवर आपला कन्सेप्ट क्लिअर करतील, आपले कॉल रिसीव्ह करतील आणि आपल्याला नवीन मार्गावर, आपण डिमोटिवेट झालं, आपण खचलो, त्यावेळेला आपल्याला सावरतील आणि आपल्याला नवीन मार्गावर घेऊन जातील. आपले कन्सेप्ट जर अडते तर त्यावेळेला आपल्याला सपोर्ट करतील आणि आपल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्या सोबत राहून आपल्याला मदत करतील. मित्र, पण सगळं काही करा, पण आपला वेळ मित्रांसाठी काही वेळेस, कारण तुम्हालाही कधी काम पडू शकतात तर ते तुमच्यासोबत येतात, पण रोज उठलं की गेलं ह्या सवयी सोडून द्या. ह्यामुळे अभ्यासामध्ये डिस्टर्बन्स येतो आणि हे खूप चुकीची गोष्ट आहे. या व्यतिरिक्त आपल्या करंट अफेअरमध्ये आपण ऑनलाईनचा समावेश करू शकतो. करंट अफेअर हा 5 विषय अधिक 1 म्हणजे 6 विषयाशी संबंधित आहे. या 5 विषयामध्ये हिस्ट्री जरी असला तरी त्यामध्ये करंट अफेअरचा समावेश होतो. जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, जनरल सायन्स प्रत्येक विषय आणि 15 मार्क्सला करंट अफेअरचं एक वेगळं महत्त्व आहे. तर जवळजवळ 75 मार्क्सच्या मध्ये याचा समावेश होतो करंट अफेअर आणि डायरेक्टली
40 ते 50 प्रश्न हे आपले इनडायरेक्टली आपल्या 40 ते 50 प्रश्न करंट अफेअर्सशी संबंधित येतात. म्हणून करंट अफेअरला डेलीमध्ये घ्या, त्याला 2 तास वापर करा आणि त्याच्यामध्ये ऑनलाईनचा वापर समावेश करून घ्या. ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून जर आपण हिंदीमधूनही केलं, UPSCचंही आपण करंट अफेअर गेलो मित्र, काही फरक पडणार नाही. केवळ आपल्या ज्ञानामध्येच वृद्धी होणार आहे. आपल्या ज्ञानामध्ये जितकी वृद्धी होत गेली तितका आपल्याला फायदा होत असतो. तर या गोष्टीचा आपण पुरेपूर विचार केला पाहिजे आणि त्या संबंधी आपण वागलं पाहिजे. मित्र, आपण जो मनाशी निश्चय केलेला आहे, काय विचार करून आपण इथं आला होता, काय सांगून आपण शहरामध्ये आला होता आणि घरी जरी असले तरी आपण काय विचार केला होता, लग्न होण्या अगोदर ज्या मुली आहेत त्यांनी सुद्धा काय विचार केला होता आपल्या सामर्थ्याचा विचार करून की मी अधिकारी होणारच. तर जो विचार केला होता त्याच्यावरती ठाम राहा. त्या विषयाची खूणगाठ मनाशी बांधा आणि या विषयाशी जर खूणगाठ मनाशी बांधली तर सक्सेस 100% तुम्हाला भेटणार आहे. तुमच्या व्यतिरिक्त सक्सेस कुठं जाणार नाही. कारण मेहनत जर तुम्ही केली तर सक्सेसही तुम्हालाच भेटणार आहे आणि तुम्हालाच भेटणार आहे. मित्र, या गोष्टीवर आपल्या मनाशी ठाम राहा, आपल्या विचारांवर ठाम राहा, आपल्या ध्येयावर ठाम राहा, आपल्या कर्तृत्वावर ठाम राहा. आपल्या पूर्ण रिझल्ट येईल या विचारावर आपण ठाम असलं पाहिजे. त्याच वेळेला हा रिझल्ट आपला येणार आहे. त्या व्यतिरिक्त मित्र, हा खूप जास्त इम्पॉर्टंट मला वाटतो की आपले कॉल्स, घरून कॉल असो, मित्राचे कॉल असो. मित्र, एका मित्राचा जर घरून कॉल आला, विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला कोणाचा कॉल आला, ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा आपण ही गोष्ट की जर आपल्याला कॉल आला तर दिवसभरातून जर 2-3 मित्राचे कॉल आले, जर अर्धा तास म्हणजे 30 मिनिट जर आपण एका मित्राशी बोललो, काही लोकांशी 1 तास बोलतो, काही लोकांशी 2 तास बोलतो, तर अशा आपण वेळ जर देण्यात दिला आणि त्यांच्या गोष्टीत जर सहभागी झालो, त्यांच्या पद्धतीनं जर बोलत राहिलो, तर मित्र काय होते की त्यांच्या गोष्टीत आपण शिरायला लागतो. आपण शिरायला लागतो तर आपला हा जो अभ्यासाचा बॅकग्राऊंड आहे याच्या बाहेर आपण यायला लागतो. आणि ज्या वेळेला आपण या अभ्यासाच्या बॅकग्राऊंडच्या बाहेर येतो त्यावेळेला आपल्याला त्याचा नक्कीच नुकसान होत असते. आणि बघा मित्र, जर आपल्या अभ्यासाशी कशाचाही संबंध येत असेल तर त्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहा. फ्रेंच काफका यांचं अतिशय आवडतं वाक्य मला आवडते की अपने जुनून को पाने के लिए पुरी निर्दयता बरतो. या पद्धतीची निर्दयता तुम्हाला तुमच्याप्रती बाळगायची आहे. सगळे सुख त्यागावे लागतील. सगळ्या समाधानापासून, आनंदापासून दूर राहावं लागेल. कारण यशापर्यंत पोहोचायचं आहे ना, तर यशासाठी बलिदान मागत असते. यश बलिदान मागत असते. त्या बलिदानाचा आपल्याला द्यायचं आहे आणि यशापर्यंत पोहोचायचं आहे. कारण अधिकारी बनण्याचं स्वप्न आपलं आहे. मित्र, त्या व्यतिरिक्त स्वतःचे ॲनालिसिस करत राहा. स्वतःचे ॲनालिसिस करत राहा. कालपर्यंत माझ्यामध्ये काय सुधार होते, मग आता स्वतःचे ॲनालिसिस आपण करू शकत नाही असं बरेच लोकांना वाटते. पण मित्र, आज आपली काय विचार पद्धती आहे किंवा आपण आज कुठं आहे, आज आपल्याला काय गोष्टी करतात. छोटी डायरी करा, पॉकेट डायरी असो किंवा मोठी आपण जे डायरी लिहितो त्या पद्धतीची डायरी असो, जी ॲन्युअल असते. तुम्ही एक डायरी करा आणि त्याच्या संबंधी त्याच्यामध्ये स्वतःच्या रिगार्डिंग अभ्यासाशी रिलेटेड असो, स्वतःचे काही विचार असो, त्यामध्ये काही बदल असो, या संबंधी आपण माहिती आपल्या संपूर्ण त्या बुक डायरीमध्ये लिहिली पाहिजे आणि ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होत असो. मित्र, हे आपण करून पहा. स्वतःचं ॲनालिसिस करत राहा. अभ्यासासंबंधी असो किंवा वैयक्तिक जीवनासंबंधी असो, त्याचा आपल्याला फायदा होतच असतो. तर आपण हे स्वतःचं ॲनालिसिस केलं पाहिजे. स्वतःचे अभ्यास करत असताना जर एखादा टॉपिक आहे, जर आता आपल्याला माहिती आहे की टॅक्स सिस्टीम आहे, टॅक्स सिस्टीममध्ये किंवा मग पॉलिटिक्सचा एखादा संबंध, मूलभूत हक्क आहे, मूलभूत हक्कावर जर आपल्याला काही जो टॉपिक जर आपण करत असो, कुठलाही टॉपिक असो, कुठल्याही विषयाचा जर तो टॉपिक आपण करत असाल तर त्या टॉपिकमध्ये आपण काय करायला पाहिजे की त्या टॉपिक वाचन झाल्यानंतर आपल्याला काय प्रश्न पडतात, वन लाईनर, एका लाईनमध्ये इथं काय फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतो किंवा ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्टवर काय प्रश्न आहे. आता आपल्याला माहिती आहे की कायद्याचे राज्य, मग कायद्याचे राज्य नेमकी संकल्पना काय, याच्यावर स्वतः प्रश्न तयार करा आणि स्वतःच मनाशीच त्याचे उत्तर द्या. काही फॅक्च्युअल प्रश्न असेल की कलम 15 नुसार किती गोष्टींचा समावेश केलेला आहे, तर 5 गोष्टींचा समावेश केला आहे. जात, धर्म, लिंग, वंश, जन्मस्थान. मग अशा 5 गोष्टी, हे अशा पद्धतीचे तुम्ही 5 प्रश्न म्हणजे असे जे फॅक्च्युअल प्रश्न आहेत ते तयार करू शकता, कन्सेप्ट तयार करू शकता. मित्र, स्वतःशीच तुम्ही जितकं खेळून मिळून एकांतात जितके विलीन राहाल, एकांतात जितके राहाल, तितक्या तुमच्या यशापर्यंत तुम्ही पोहोचाल. आपल्याला मित्रांची सहवास आवश्यकता आहे, पण तो लिमिटेड असला पाहिजे. तर मग मित्र, या लिमिटेड वेळेला आपण स्वतःशीच ॲनालिसिस केलं पाहिजे आणि लिमिटेड वेळेमध्येच मित्राशी भेटलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केल्या पाहिजेत, अभ्यासाशी त्यांच्याशी हे केलं पाहिजे. मित्रांच्या जवळ एकमेकांच्या सीट घेऊ नये. कधीही आपले मित्र वगैरे यांच्यासोबत बाजूला बसू नये, त्यांच्याशी सीट घेऊ नये. जर जमत असेल तर तो एरिया आणि ती रीडिंग चेंज करून टाका. कारण आपण तिकडं मैत्रीचा खेळ खेळण्यासाठी नाही, तर आपल्या यशाची चमक दाखवण्यासाठी गेलो आहे. आपण किती जिंकू शकतो, किती खपू शकतो, की ज्या माध्यमातून आपण यशापर्यंत पोहोचू शकतो. तर स्वतःचं ॲनालिसिस करा. मित्र वगैरे या सर्व गोष्टीपासून लांब राहा. जितकं गरजेचं आहे तितकंच करा. जास्तीत जास्त जे टॉपर्स आहेत त्यांचे सल्ले ऐका, त्या सल्ल्यानुसार चाला. ते सल्ले घेताना केवळ तुम्हाला जसे जमतील किंवा तुम्हाला जसे पॉझिटिव्ह राहतील त्या पद्धतीने आपण ते एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि स्वतःचं ॲनालिसिस करून जो टॉपिक केला त्याच्यावर स्वतःचे प्रश्न बनवा, त्याची उत्तरं स्वतः सॉल्व्ह करत राहा. मित्र, प्रश्न बनवणे आणि ज्या वेळेला आपण वाचन करतो त्याचं नेहमी मित्र व्हिज्युअलायझेशन करा. आपण जर व्हिज्युअल करत राहिलो तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे.
कारण आपण जर एखादी कन्सेप्ट असली, इतिहासामधील असो, भूगोलातील असो, कुठलीही असो, जर आपण एखादी अपक्षयाची जर रचना नदी अपक्षयासंबंधी जर नदीचा अपक्षय जर वाचलं असेल, तर नदीचं अपक्षय कसं होते हे डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज करा ना. कारण आपल्यासमोर घडलं की आजूबाजूला थोडंसं उंच असते, मधातून नदी वाचते, मग ते अपक्षय कसं झालं, मग आपला जो बेसाल्ट कळलं काय, तिथं झीज कशी झाली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता अभ्यास करता करता. आणि व्हिज्युअलाइज करून म्हणजेच ते कल्पना करून विचारामध्ये त्याचा बघा किती फायदा होत असतो. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला नक्कीच फायदा, मी सांगितलेला प्रत्येक टॉपिक आपल्याला फायदा देणार आहे. मित्रो, मी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे हे मान्य करतो, पण याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. आणि आपण यशापासून दूर राहिलं तर कुठल्या तरी जितके मी टॉपिक सांगितलेले आहेत त्या प्रत्येकाचा कुठेतरी फायदा होत असेल, कुठेतरी रिलेट करत असेल. आणि मित्रो, जर आपल्याकडे शक्य होत असेल तर आपण हे सर्व जे टॉपिक मी सांगितले ते एका नोटबुकवर लिहून घ्या. आपल्याला किती लागू होतात त्याला गोल करा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. मित्रो, हा व्हिडिओ मी थांबवतो, पण तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आरंभ करिअर अकादमी हे जे आमचं यूट्यूब चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करावं. त्या व्यतिरिक्त आमचे सोशल मीडिया हँडल्स आरंभ करिअर अकादमी या नावानेच आहेत, त्याला सुद्धा आपण जॉईन व्हावं. मित्रो, आम्ही आपल्यासोबत आहोत, कारण आम्ही जे काही सहन केलं, ज्या माध्यमातून आम्ही आमच्या स्वतःला घडवलं, त्याच पद्धतीने आम्हाला तुम्हाला सुद्धा घडवायचं आहे. कारण मार्गदर्शन अभावी वय वाढत जाते, वेळ जाते, खूप वेळ निघून जाते. तर या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत आम्ही असणार आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला जे जे अनुभव घेतला ते प्रत्येक अनुभव आम्ही आपल्याला सांगणार आहे. आणि आमच्या चुकीतून आम्ही तुम्हाला सुधारणार आहोत, की ज्या माध्यमातून आपण रिझल्टच्या खूप लवकर पोहोचणार आहोत. कारण मित्र, आम्ही आमची प्रत्येक विषयाची टेस्ट लेक्चर सिरीज आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. आमची पॉलिटीची असो किंवा महाराष्ट्राचा भूगोल असो, ह्या 2 लेक्चर सिरीज सुरू आहेत. महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधी कांचन मॅडम शिकवतात, खूप व्यवस्थितरित्या आणि डिटेल एक्सप्लेन करून, कमीत कमी छोटे छोटे व्हिडिओ करून ते शिकवत आहेत. माझी पॉलिटीची लेक्चर सिरीज सुरू आहे, की मी लेक्चर सिरीज तर इथपर्यंत बनवलेली आहे की ते आपल्याला UPSCला सुद्धा चालेल, पण त्याचे व्हिडिओ कमी झालेले आहेत. लवकरच पूर्ण आपल्याला कंबाईनला राज्यसेवेला अपेक्षित असलेला सिलेबस येणार आहे. या सर्व मोरली असो किंवा अभ्यासासंबंधी असो प्रत्येक गोष्टीत आम्ही आपल्यासोबत असणार आहोत. लवकरच मॅथ्सची लेक्चर सिरीज सुरू होणार आहे. मित्रो, या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगू शकतो, या प्रत्येक गोष्टीत आम्ही आपल्यासोबत असणार आहोत, कारण आपण आमच्याशी जुळलात. आता आरंभ झालेला आहे आपला विद्यार्थी ते अधिकारी बनण्याचा. तर आमची टॅगलाईन सुद्धा आहे, आरंभ विद्यार्थी ते अधिकारी. लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.